नमस्कार शेतकरी मंडळी. जर आपला कापूस सीसीआयला विकायचा असेल तर आपल्याला कापूस किसान या ॲपमध्ये नोंदणी करणे गरजेचे आहे. तर चला मग आपण ॲपमध्ये कशा प्रकारे नोंदणी करायची याच्याबद्दल माहिती घेऊ. तर हे ॲप आपल्याला प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे. तर आपल्यासमोर असं पेज ओपन झालं आहे. तर त्याच्यामध्ये रजिस्टर डिटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट टायटल तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचं ऑप्शन हे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जसं आपल्या आधार कार्डमध्ये नाव आहे तर तशा प्रकारे इथं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या वडिलाचं नाव जसं आधार कार्डमध्ये आहे तसं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट जेंडर तर तिथं टाकू शकता. त्याच्यानंतर सिलेक्ट जेंडर तर तिथं आपल्याला मेल निवडायचं आहे. त्याच्यानंतर आपली जन्मतारीख ती टाकून घ्या, जशी आधार कार्डमध्ये आहे तशी टाकायला लागते. जर त्याच्यानंतर आपली कास्ट तर आपली जे काही कास्ट आहे तर ते इथं टाकून घ्यायची. मग त्याच्यानंतर आपला आधार कार्ड नंबर जो आहे तो टाकून द्यायचा. त्याच्यानंतर आपलं ॲड्रेस तर मग आपला ॲड्रेस टाकून द्यायचा. त्याच्यानंतर आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपला जिल्हा आपण कोणत्या जिल्ह्यात राहतो ते निवडून घ्या. त्याच्यानंतर मंडळ म्हणजे आपला तालुका. मग त्याच्यानंतर आपल्याला गाव निवडायचं आहे. आपण कोण्या गावात राहतो ते गाव निवडा. मग आपल्याला कोण्या मार्केटमध्ये आपला कापूस न्यायचा आहे तर ते मार्केट निवडायचं आहे. तर आपण इथं हे निवडून घेऊ. तर त्याच्यानंतर 7-12 उत्तराचा आपल्याला सर्वे नंबर टाकायचा. तर तुम्ही इथं सर्वे नंबर टाका. जर इथं तुमचं जर अब्लिक असेल काही तर खाली अब्लिकमध्ये तो टाकायचा. नसेल तर मग डायरेक्ट जो सर्वे नंबर आहे तोच टाकायचा. त्याच्यानंतर आपला खाते नंबर जो काही आहे तो खाते नंबर टाकायचा. त्याच्यानंतर आपल्याला टोटल लँड एरियाज तर याच्यामध्ये आपलं क्षेत्र टाकून घ्यायचं आहे शेताचं. त्याच्यानंतर कॉटन लँड एरियाज तर आपला कापूस किती एकरमध्ये आहे तर ते टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर सिलेक्ट क्रॉप टाईप तर याच्यात ट्रेडिशनल क्रॉप म्हणून सिलेक्ट करायचं. आणि कॉटन लँड जेवढं आपण कापूस टाकतो तेवढं क्षेत्र याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अपलोड आधार अँड फार्मर फोटो तर आधार कार्ड आणि फोटो असं अपलोड करून घ्यायचं. त्याचा PDF मध्ये तर आपल्याला अपलोड डॉक्युमेंट